दरम्यान मुंबईमध्ये झालेल्या मुसळधार पावसामुळे मुंबईसह पनवेल आणि रायगडमध्ये आता पाणी साचायला सुरुवात झाली आहे। तसंच किंग सर्कल, हिंदमाता सारख्या सखल भागामध्ये सुद्धा पाणी साचायला सुरुवात झाली आहे। तर मस्जिद बंदर रेल्वे स्थानकामध्ये रेल्वे रुळावर पाणी साचलंय, तर केईएम रुग्णालयातही पाणी साचायला आता सुरुवात झाली आहे। बदलापूरही मुसळधार पावसाचा फटका आता बदलापूरला बसलाय। पनवेलमध्ये सुद्धा पावसाचं पाणी आता घरात शिरल्यानं नागरिकांचं मोठं नुकसान झालंय। शिवाय रायगडमध्ये सुद्धा पूल पाण्याखाली गेलाय। जवळपास या मुसळधार पावसामुळे सर्वसामान्यांचं अनेकांना देखील मोठा फटका देखील बसलेला आहे। काही भागामध्ये अनेक घरांमध्ये सुद्धा पाणी साचलंय, रुग्णालयांमध्ये सुद्धा पाणी साचायला सुरुवात झालेली आहे। त्यामुळे रुग्णांचे देखील मोठ्या प्रमाणामध्ये हाल होत आहेत। काही ठिकाणी पूल देखील वाहून गेलेला आहे। मुंबईची लाईफलाईन असलेली लोकल सेवा सुद्धा विस्कळीत झाल्याचं चिन्ह आहे। मस्जिद बंदर स्टेशनच्या रुळांवर देखील आता पाणी साचायला सुरुवात झाली, त्यामुळे मुंबईची लाईफलाईन असलेली लोकल सुद्धा आता काही काळ थांबल्याची चिन्ह आहेत। तसंच हिंदमातामध्ये सुद्धा पाणी साचलेलं आहे, तिथे सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये नागरिकांची तारांबळ झालेली आहे। किंग सर्कलमध्ये सुद्धा गाड्या अक्षरशः पाण्याखाली गेलेल्या आहेत। किंग सर्कल भागामध्ये सुद्धा सध्या पुराचं स्वरूप आलेलं आहे। केएमच्या ओपीडीमध्ये सुद्धा, केएम रुग्णालयाची ही ओपीडी मधली दृश्य आहेत, तिथे सुद्धा पाणी साचलेलं आहे। त्यामुळे रुग्णांचे देखील मोठ्या प्रमाणामध्ये हाल झाल्याची चिन्ह आपल्याला या स्क्रीनवरती दिसत आहेत। तसंच बदलापूरमध्ये सुद्धा गेल्या 3 तासामध्ये 130 मिलीमीटर पावसाची नोंद झालेली आहे। तिकडे सुद्धा या रस्त्यांना नद्यांचं स्वरूप आलेलं आहे। पनवेल रेल्वे स्टेशन, सबवे घरामध्ये सध्या पाणी शिरलेलं आहे, त्यामुळे नागरिकांची सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये गैरसोय झालेली आहे। घरांमधल्या देखील वस्तूंचं मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान झाल्याचं आपण पाहतोय। तसंच रायगडमधल्या कर्जत पुलावर सुद्धा पाणी साचलेलं आहे, त्यामुळे हा जो रस्ता आहे तो वाहतुकीसाठी सध्या तुर्तास तरी बंद करण्यात आलेला आहे।